गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. तर सकाळी सकाळी मी निघालो होतो घरातलं काहीतरी साहित्य आणायला, दूध वगैरे, आणि बघा पाणी वगैरे खूप साचलेलं आहे इथे. तर आपली मी पॅन्ट वगैरे थोडीशी वर केली कारण की पॅन्ट भिजेल माझी म्हणून. आणि पाणी बघा इकडं पण खूप साचलेलं आहे. तर पुढे गेलो मी इथून, आणि इथं तर खूप चिखल झाला होता. त्यामुळे मी खतरो की खिलाडी होऊन उड्या मारायला लागलो इथून इकडं. आणि कसा बसा इकडून जरा मी पार केलं. ह्या चिखलामुळे माझ्या गाडीमध्ये पूर्ण चिखल अडकतो आणि सगळीकडे चिखलच चिखल झाला. तर काय करायचं, पावसाचे दिवस आहेत तर थोडंसं ऍडजस्ट करावंच लागेल आपल्याला. इथं मी खतरो का खिलाडी तो होतो या. जर वाईट जरी पाय इकडे तिकडे सटाकला तर 100% उलता पालता होईना चिखलात मी, असं वाटतंय मला आता. आणि बघा लोक आता पावसाची वारीला चाललेली आहेत. तर सकाळी सकाळी तसं माझं दर्शन झालं थोडंसं, मला भारी वाटलं बघून. तर जे काय साहित्य घ्यायचं होतं ते मी घेतलं आणि निघालो आपल्या घराकडे. आणि पुन्हा एकदा मी खतरो के खिलाडी झालो आणि परत चिखलात इकडून तिकडून उड्या मारायला लागलो. आणि दूध वगैरे पिलं, अंडी वगैरे खाल्ली आणि जरासा बाहेर आलो. पाऊस वगैरे जास्तच चाललेला, तेच बघत होतो मी. आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. मग त्यामुळे विचार केला की चला आता ऑफिसला जायचं आपल्याला. त्यामुळे मी तयार झालो. आणि ह्या बघा ह्यो अजूनपर्यंत झोपलाय, काय बोलायचं ह्याला. आणि मी माझा आपला चोराचा मास्क घातला. हा मास्क घालून असं वाटतं की मी चोरच आहे. पण त्यानंतर हेल्मेट वगैरे घातलं आणि झालो रेनकोट वगैरे घालून तयार ऑफिससाठी. आणि गेलो खाली गाडीकडे आणि चावी आपल्या बाजूला ठेवली, कारण की डाव्या हाताने चावी चालू करायची नसती, उजव्या हाताने चालू करायची असती. हे खूप लक्षात ठेवा तुम्ही पण. तर कसा बसा ऑफिसला पोचलो, गाडी आपली पार्किंगमध्ये लावली आणि गेलो मी ऑफिसमध्ये. आणि मी लागलो कामाला आपल्या. तर दुपारी खूप मला कंटाळा आलेला. तर करू काय म्हणून जरा हे बघा चित्र काढत बसलेलो. मला कसं वाटतं मला सांगा. त्यानंतर मी पीसीवरनं उठलो आणि गेलो आमचे सर लोक काय करतात त्यांच्याकडे बघायला. हे फोनवरती बोलत होते आणि एक रजिस्टरवरती लिहित होतं. आणि आम्ही दोघे बसलेलो जेवायला. हे बघा रीलचा दिवाना कसा रील बघतोय. त्यानंतर काहीतरी कुरिअर आलेलं. मला वाटलं काय मिठाई वगैरे आली. पण बघतोय तर हे काहीतरी गाड्यांच्या नंबर प्लेटा होत्या. माझं डोकं फिरलं हे बघून. त्यानंतर ऑफिसमधून सुटलो आणि पुढे बघत होतो तर मला मशरूम दिसला. अभय बोलत होता खायचे आहेत. मी बोललो नाही बाबा ही बेडकाची छत्री आहे, खाशील बिशील. आणि अभय बोलला की आपण बदाम शेक प्यायला जाऊ. त्यामुळे त्याच्यावर मी गेलो, पण बदाम शेकवाला काय पळून गेलेला. त्या बदाम शेकसाठी मी जवळजवळ 2 किलोमीटर गाडी चालत आलेलो, पण तो काय भेटला नाही. दरवेळेची नाटकं आहे त्याची, कुठं पळून जातो काय माहित. त्यानंतर अभय बोलला की बदाम शेक नाही तर आपण लस्सी प्यायला जाऊ. त्यामुळे आम्ही लस्सी प्यायला गेलो आणि अभय लस्सी बिस्सी घेऊन आला. मस्तपैकी आपण पिली, मस्त होती तशी लस्सी. त्यानंतर लस्सी पिऊन झाली आमची, तर अभय बोलला की आता काहीतरी खायला पाहिजे. तर बोललो चल जाऊया बिर्याणी खायला. मग आम्ही मस्त बिर्याणी खायला गेलो, खूप मजा आली. आणि त्यानंतर मी अभयला सोडून गेलो तर आपला लाडका सिग्नल आपल्याला लागला. खूप लाडाचा आहे ना. त्यानंतर पेट्रोल वगैरे भरायला आलो. पेट्रोल वगैरे भरलं. त्यानंतर चेक केली तर गाडीमध्ये हवा कमी होती, त्यामुळे हवा भरायला पण गेलो आणि हवा भरून घेतली गाडीमध्ये. ज्याने पण अजूनपर्यंत फॉलो केलं नाही त्याने पटकन फॉलो करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.